श्लोक 134. श्रीराम. नसे गर्वांगी सदा वितरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभना क्षोमना दैन्यवाणा, ही लक्षणी जाणी जय योगी राणा. श्रीराम. समर्थ या श्लोकामध्ये योग्याची सत्पुरुषाची लक्षणं सांगतात. सर्वसाधारण माणूस एखाद्या माणसाची वेशभूषा, माळा, गंधाचे टिळे, वैभवी मठ यावरून तो साधू आहे हे ठरवतो. पण अशी लक्षणं समर्थांना अपेक्षित नाहीत. संतांचं मोठेपण त्यांच्या बदललेल्या मनाच्या अवस्थेत असतं. त्यांच्या मनात परमेश्वराविषयी उच्च भाव असतो. कोणतीही स्वार्थबुद्धी त्यांच्या ठिकाणी नसते, तर लोककल्याणाची भावना असते. योगी यांच्या खुणा योगी जाणे या न्यायानं सर्व संत मंडळी योग्यांची हीच लक्षणं सांगतात. सत्पुरुषाच्या अंगी गर्व किंवा अहंकार नसतो. तो ज्ञानी असतो, हुशार असतो. आपल्या योग्यतेची, मोठेपणाची, आपल्या अंगी असणाऱ्या सामर्थ्याची त्याला अजिबात जाणीव नसते. किंबहुना आपल्याला कोणी मोठं म्हणावं यासाठी तो काहीही करत नाही. स्वतःची कीर्ती वाढावी अशी त्याची अजिबात इच्छा नसते. आपला कोणी सत्कार करावा अशी त्याची अपेक्षा नसते. कुणाच्या कौतुकानं तो खुलत नाही किंवा कोणी अपमान केला तर त्याला राग येत नाही. तो फक्त परमेश्वराच्या भक्तीत दंग असतो. वितराग म्हणजे आसक्तीच्या पार गेलेला. वित हा शब्द वि अधिक इत यापासून तयार झाला आहे, म्हणजे ज्याचं राग आणि विषयावरचं प्रेम संपलेलं आहे असा. अशी लक्षणं कधीकधी सामान्य माणसांमध्ये सुद्धा दिसतात. या संबंधीची एक गोष्ट मी वाचली होती. खेडेगावामध्ये एक पाटील राहत होते. त्यांना 4 मुलं आणि 4 सुना होत्या. ही सगळी मंडळी आणि नोकर चाकर असे मोठं बारदान होतं. एक दिवस भात शिजवताना त्यात थोडं मीठ जास्त पडतं आणि मग भात खारट होतो. नेहमीप्रमाणे पाटील प्रथम जेवायला बसतात. ते ताक मागून घेऊन तो भात खातात. साहजिकच भात खारट झालाय ही गोष्ट मुलांची आणि नोकरांच्याही लक्षात आली, तरी ते ताक घालून तो भात खातात. जेव्हा बायका जेवायला बसतात तेव्हा ही गोष्ट त्यांच्याही लक्षात येते. संध्याकाळी पाटील घरी आल्यानंतर त्यांची पत्नी त्यांना विचारते, भात खारट झाला होता तर सांगायचं नाही का हो? त्यावर त्याने उत्तर दिलं, तुम्ही सगळ्याजणी दिवसभर राबता. एखाद्या दिवशी काही कमी जास्त झालं तर बिघडलं कुठं? मी सांगितलं असतं तर कुणीच तो भात खाल्ला नसता आणि भात वाया गेला असता. हे तर आहेच, आणि शिवाय तुम्हाला मनस्ताप झाला असता तो वेगळाच. म्हणून मी स्वतःच काही न बोलता तो संपवला. खरं तर खूप रागावण्याचा, प्रसंगी आरडाओरडा करण्या इतका पाटलांचा अधिकार मोठा होता, पण असं काहीही न करता रागावर नियंत्रण ठेवून त्यांनी यातून मार्ग काढला आणि म्हणून त्यांना वितरागी म्हटलं पाहिजे. साधू पुरुषाच्या अंगी क्षमा, शांती हे गुण असतात. याच गोष्टींचा भोग तो घेतो. उलट पक्षी दया, क्षमा आणि शांती हे 3ही गुण त्याच्या वर्तनातून प्रगट होत असल्यामुळं तेच त्याचे खरे दागिने म्हटले पाहिजेत. दया, शीलता ही योग पुरुषाची साधनं असतात. उन्हाळ्यामध्ये तहानेनं तडफडणारं गाढव पाहून एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेली गंगा त्याच्या मुखात ओतली. सत्पुरुषांच्या अंतःकरणातली दया ही अशी निरपेक्ष असते. सत्पुरुष दक्ष असतो. ज्यावेळी जे करायला पाहिजे ते योग्य पद्धतीनं तो करतोच. या जीवनामध्ये माणसानं दक्ष राहिलं नाही तर इच्छित स्थळी तो नीट आणि वेळेवर पोचणार नाही. तो कर्तव्याला कंटाळत नाही, कष्टानं दमत नाही, परमार्थासाठी सदैव दक्ष असतो. सत्पुरुष लोभी नसतो. तो विषय सुखांच्या बाबतीत अनासक्त असतो आणि म्हणून त्याच्या ठिकाणी राग, लोभ, स्वार्थ आणि अहंकार नसतो. ज्याला कशाचाही लोभ नाही त्याला क्रोधित होण्याचं कारणच नाही.
याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज असे अनेक संत आहेत. समाजानं त्यांचा इतका छळ केला तरी ते कधीच चिडले नाहीत किंवा त्यांची समाज कल्याणाची तळमळ कमी झाली नाही. आपण मात्र छोट्या छोट्या कारणाने रागावतो, दुसऱ्याचं चांगलं झालं तर मत्सर करतो. या उलट संत अल्पसंतुष्ट असतात. त्यांच्या ठिकाणी अगतिकता किंवा लाचारी नसते. ते परमेश्वर चिंतनात दंग असतात. जे घडतं ते परमेश्वराच्या इच्छेनं घडतं आणि परमेश्वर माझ्या हिताचंच करणार आहे यावर त्यांचा विश्वास असतो. समर्थांनी सत्पुरुषांना योगी हा शब्द वापरलाय. उदात्त अंतःकरणाची अवस्था इथं त्यांना अपेक्षित आहे. त्याच्या अंगी असणाऱ्या या सर्व गुणांच्या आधारे तो ओळखावा असं ते म्हणतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही संतांची वृत्ती संतांना नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवते. जय जय रघुवीर समर्थ. नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा क्षांती शुभोगी दया दक्ष योगी. नसे लोभनाक्षो मना दैन्यवाणा, इही लक्षणी जाणिजे योगी राणा. श्रीराम.